समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर सध्या घाणीच्या विळख्यात सापडला आहे। परिसरात झाडवेल, मोठमोठे तण यासह मोठ्या प्रमाणात कचरा व अस्वच्छता पसरलेली असून स्थानिक प्रशासन तसेच समाज कल्याण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीचे पलूस तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी केला आहे। काळीबाग यांनी सांगितले की स्मारक हे दलित समाजाच्या श्रद्धास्थानांपैकी एक असून येथे दररोज अनेक अनुयायी येतात। मात्र परिसरातील अस्वच्छतेमुळे येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी व असुविधा भोगावी लागत आहे। परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवून देखील त्याच्यावर लहान मोठे तण उगवल्याने यावरून चालताना एखादा साप वगैरे येईल याची भीती येथे येणाऱ्या लोकांना वाटत आहे। स्मारकामध्ये जात असताना तणामधून रस्ता शोधावा लागत आहे, त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन येथील स्वच्छता तात्काळ करून घ्यावी। प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर आम्ही समाज कल्याण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा अविनाश काळीबाग यांनी दिला। त्याचबरोबर स्मारक परिसरातील संरक्षक भिंत कोसळल्याने संपूर्ण परिसराची दुरावस्था झाली आहे। तसेच स्मारकाच्या पाठीमागील काही दरवाजेही नुकसानग्रस्त झाले आहेत। याशिवाय बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात येणारा चबुतरा अद्याप बांधण्यात आलेला नाही, त्यामुळे स्मारकाचे सौंदर्य आणि सन्मान दोन्ही बाधित झाले आहेत। या सर्व परिस्थितीचा तातडीने प्रशासनाने विचार करून स्वच्छता व दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका युवक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी यशबाबा ऐवळे, कमलेश सावंत, कुलदीप वारे उपस्थित होते। आज अंकलखोप येथील असणारे आमचे ऊर्जा स्रोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या अंकलखोप या गावी असते असून हे आपल्या राज्यामधलं एक दुसरं चैत्यभूमीचं ठिकाण मानलं जातंय। या चैत्यभूमीसारख्या ठिकाणी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीच्या वतीनं आज पाहणी केली असता इथं अक्षरशः घाणीचं साम्राज्य आम्हाला बघायला मिळालं। इथं बघितलं तर आमच्या छाती एवढं असणारं इथं गवत आज उगवतंय। आमचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा दौरा झाल्यानंतर इथं कोणीही कुठलाही व्यक्ती वा कुठल्याही ग्रामपंचायतीने यामध्ये लक्ष न घालता इथं कुठलंही काही काम केलेलं नाही। इथं पूर्णपणे घाणीचं साम्राज्य आहे। आणि आज आम्ही अंकलखोप या ठिकाणी आले असता आम्ही स्मारकाच्या इथं भेट द्यायला आले असताना इथं आम्हाला बघून एवढं वाईट वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं या जिल्ह्यामध्ये एवढा निधी उपलब्ध करून दिला जातोय, त्याच बाबासाहेबांच्या स्मारकामध्ये एवढी हेळखावणी अशी व्यथा का आम्हाला मांडावी लागते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिल्ह्यामध्ये आपली विधी शाखा सामाजिक न्याय भवनाच्या माध्यमातून एवढा गोरगरीब जनतेसाठी समाजासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय, पण त्याच बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मात्र सरकार हे दुर्लक्ष करतंय। अशा सरकारचा मी प्रथमतः जाहीर असा निषेध व्यक्त करतोय आणि समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना मी जाहीर असं सांगू शकतोय की येत्या थोड्या दिवसामध्ये जर या स्मारकाचं जर तुम्ही स्वच्छता व इथले सगळे साफसफाई जर नाही केली तर याला कार्यालय सांगली येते जाहीर असा आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने देण्यात येत आहे। जय भीम, जय भारत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।